आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की भाजप आमदार चित्रा वाघ आणि उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांच्या वादावर अखेर पडदा पडल्याचं सूत्रांकडून कळतंय। दोन्ही गटाच्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना समज द्यावी असं सांगण्यात आलंय। सभागृहात वैयक्तिक टीका टाळून मुद्देनिहाय चर्चा करावी। मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात आलाय। वाद मिटल्यानंतर सभापतीच्या दालनात डिनर डिप्लोमसी पार पडली। आज दुसरा विषय नाही, आदित्य ठाकरे ठीक आहे। त्यामुळे काल सभागृहात या दोन नेत्यांमध्ये दोन आमदारांमध्ये चर्चेदरम्यान जोरदार खडाजंगी झाली होती। एकीकडे जर आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे यांच्यावरती होणारे आरोप त्या विषयाला घेऊन अनिल परब सभागृहात बोलत होते। दुसरीकडे चित्रा वाघ यांना देखील संजय राठोड यांच्या मुद्द्याला घेऊन प्रश्न विचारण्यात आला, ज्याला त्यांनी जोरदार उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी देखील आपलं म्हणणं या ठिकाणी मांडलं। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। अजित, शेवटी अधिकृतरित्या सभागृहाच्या चर्चेदरम्यान हा सगळा वाद समोर आल्याचं आपण बघितलं। अशा वेळी आता हा वाद मिटवण्यासाठी काय प्रयत्न झालेत? विशाल, हा वाद आहे तो आता पूर्णतः मिटलेला आहे। विधानसभा अध्यक्ष जे आहेत राहुल नार्वेकर यांच्या दालनामध्ये या संदर्भातली बैठक झाली होती। सर्वपक्षीय जे काही सभागृह नेते, गटनेते, आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांची बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये अनेक तक्रारी केल्या गेल्या होत्या। सभापतींच्या विरोधामध्ये विधान परिषदेच्या अविश्वास ठराव देखील आणला होता। त्याच पद्धतीने सभागृहामध्ये चित्रा वाघ आणि अनिल परब या दोघांचे शाब्दिक वाद झाले होते। गिरीश महाजन, अंबादास दानवे यांच्या शाब्दिक वाद झाले होते। कामकाजावरती विरोधी पक्षांनी बऱ्याच वेळा विधान परिषदेच्या बहिष्कार टाकला होता, सभात्याग केला होता आणि एकंदर जे कार्यक्रम होते विधान परिषद सभापतींचे, त्या सर्व कार्यक्रमावर त्यांनी बहिष्कार टाकला होता। त्या सर्व गोष्टीला घेऊन चर्चा झालेली आहे। याविषयी मी जेव्हा विचारलं तेव्हा सर्वांमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि सर्व मुद्दे निकाली निघून सर्वांचं समाधान झालेलं आहे। त्यामुळे आता कोणामध्ये कोणतेही वाद नाही असं स्पष्टीकरण या ठिकाणी दिलं गेलेलं आहे। तर आता विधान परिषदचे जे सभापती आहेत राम शिंदे यांची डिनर डिप्लोमसी जी होती, त्या डिप्लोमसीला विरोधकांनी बहिष्कार टाकला होता, त्या डिनर डिप्लोमसीला सगळे जाणार आहेत। धन्यवाद अजित, आतापर्यंतच्या सगळ्या वेगवेगळ्या माहितीबद्दल। तर हिंजवडीमधील बस जळीत कांड प्रकरणी पोलिसांनी व्योमा ग्राफिक्सच्या मालकाला ताब्यात घेतलंय। केमिकल चोरून नेलं जातं, यात त्याचा हलगर्जीपणा दिसून येत असल्या कारणानं चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आलंय। त्यामुळे हे केमिकल ज्या पद्धतीने कंपनीतनं चोरी करण्यात आलं, या सगळ्या गोष्टीवरती खरं तर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही कंपनी व्यवस्थापनाची होती, तिथल्या सुरक्षा व्यवस्थेची होती। आणि हे केमिकल बाहेर आणण्यात आलं, ते अत्यंत ज्वलनशील होतं आणि त्यातनंच हा सगळा प्रकार, हा घातपात घडवून आणल्याचं आपण पाहतोय। पगार थकवला म्हणून टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली असा जबाब चालक जनार्दन हंबर्डीकरनं दिलाय। मात्र आम्ही त्याचा 1 रुपयाही पगार थकवला नाही असा दावा मालक नितेश शहा यांनी केलाय। कंपनीतून केमिकल कसं चोरीला गेलं याची आपल्याला कल्पना नसल्याचं त्यांनी सांगत काढता पाय घेतला। पोलीस कंपनीतून तपास करत असून आपण त्याला सहकार्य करत असल्याचा दावा शहा यांनी केला। हम लोग बहुत शौक में हैं। अभी तक हम उसके शौक के बाहर आए नहीं है। पुलिस का इन्वेस्टिगेशन चल रहा है। हम पुलिस के साथ फुल कोऑपरेशन दे रहे हैं और जो भी इंजर्ड हैं उनको हम मेडिकल हेल्प कर रहे हैं और उनको हॉस्पिटल में रखा है। उसका कुछ भी सैलरी पेंडिंग नहीं है। हमने उसको टाइम टू टाइम उसको पूरा सैलरी दिया है। उसका बिल्कुल सैलरी पेंडिंग। हिंजवडीत जेव्हा ही बस दुर्घटना झाली तेव्हा आम्हाला सांगितलं की शॉर्ट सर्किटनं आग लागली। मात्र ही दुर्घटना नाही तर एक प्रकारे हत्या आहे अशी प्रतिक्रिया बस जळीत कांडातील सुभाष भोसलेंच्या भावाने दिली आहे। आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया सुभाष भोसलेच्या भावाने दिली आहे। पिंपरी चिंचवड में बस में जो वारदात हुई है उसमें 4 लोगों की जिंदा जलकर मौत हो चुकी है। पुलिस इस पूरे मामले में तफ्तीश तो कर रही है, लेकिन जो पीड़ित परिवार है वो काफ़ी ज़्यादा उनको यकीन नहीं हो रहा है कि इतनी बड़ी वारदात कोई कैसे कर सकता है। एक जो पीड़ित परिवार है उनके रिलेटिव हमारे साथ हैं। सर, आपका नाम क्या है? विनोद भोसले। विनोद जी, बताइए कि ये जिनकी मौत हुई है वो कौन थे और क्या लगते थे, उनका नाम क्या है? चचेरे भाई हैं जो यहाँ पे काम कर रहे थे। हाँ,
यहाँ पे कितने साल से काम करते थे, क्या नाम है उनका? इनका सुभाष भोसले नाम है। ये करीब 20-25 साल हो गए यहाँ पे है। ओके, क्या काम करते थे अंदर वो? ये कटिंग मशीन पे ऑपरेटर थे, कटिंग पेपर कटिंग मशीन। ओके, तो कभी उन्होंने आपकी बातचीत तो क्या बोला कि जो ड्राइवर है, जो जनार्दन है, उसका कुछ अनबन होती थी, झगड़ा होता था, इस बारे में जानकारी देते थे वो? नहीं, इतना कुछ नहीं, मतलब ज़्यादा कंपनी से वहाँ ये नहीं था, मतलब मेरा और उसका इतना ये नहीं, बातचीत कंपनी के बारे में कभी नहीं हुई। ओके, किस तरह से आप लोगों को पता चला कि इनकी डेथ हो गई? क्या प्राइमरी फेस से क्या जानकारी मिली आप लोग को? पहले क्या जानकारी मिली? पहले जानकारी हमें मिली कि ऐसा ऐसा हुआ है, जिनमें 4 जन गए हैं, इनमें आपका भाई का नाम है। ओके, हम लोग पहले गए तो क्या कैसा हुआ, क्या जानकारी मिली थी? 4 जन जल गए हैं हाँ, और वजह? बाकी कुछ जो बचे हैं वो रूबी हॉल में एडमिट है। तो हम लोग पहले इंजवड़ी के रूबी हॉल में गए, वहाँ पे किया, तभी गाड़ी में भी जो जन थे उन्होंने हमें बोला कि नहीं नहीं, एक 4-5 जन जो थे ये है और तुम्हारा भाई जो है वो गुजर गया है, वो उनके बॉडी वाईसीएम हॉस्पिटल में है। तो हम लोग वहाँ से तुरंत वाईसीएम चले गए ओके, बॉडी की ये आइडेंटिफाई करने के लिए। ओके, तो क्या जानकारी मिली कि आग किस वजह से लगी? क्या पहले आप लोग क्या बोला गया? हमको बोला गया कि गाड़ी का इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट हुआ, ड्राइवर ने गाड़ी चालू ही छोड़ दी, उड़ी मारी और गाड़ी आगे से जलते हुए पीछे गई। ये 4 जन पीछे थे, दरवाजा गाड़ी चालू होने की वजह से दरवाजा अनलॉक हुआ ही नहीं, तो चाहे पीछे जो बैठे थे वो अटक गए, क्योंकि आग आगे से पूरी जलते हुए पीछे आई।